पाठामध्ये आपण जवळपास 50 प्रश्न नेहमीसारखे कव्हर करणार आहोत आणि कोणत्याही प्रकारचा टाईमपास न करता पटापट तुमचे प्रश्न कव्हर होतील या उद्देशाने मी थोडं जरा स्पीडनं घेतो आहे. ठीक आहे, चला तर एकदा सर्वांनी अलर्ट मोडमध्ये बसायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. वाक्यपृथक्करण म्हणजे काय? वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील घटकांचा परस्पराशी असलेला संबंध वेगळा करून दाखवणे. म्हणजे ॲन्सर आपला आहे बी. ओके, चलो. वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचे असते त्याला काय म्हणतात? आता मी सर्व चॅप्टर तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे क्लासमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर थोडंसं काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लगेच उत्तर सोपं जाईल सापडायला. ठीक आहे, चला तर वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचे असते त्याला काय म्हणतात? उद्देश असं म्हणतात. ठीक आहे, चलो. वाक्यात जे काही सांगायचे असते त्याला काय म्हणतात? बघा, प्रश्न थोडेसे इकडच्या तिकडे फिरून टाकलेले आहे. ठीक आहे, वाक्यात जे काही सांगायचे असते त्याला काय म्हणतात? म्हणजे काय म्हणतात मग? उद्देश. ठीक आहे, चलो. 3 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं वेट 3 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं विधेय आहे. विधेय म्हणजे काय? बी आहे. ठीक आहे, चलो. राजा राजवाडा बांधतो या वाक्यातील उद्देश ओळखा. राजा राजवाडा बांधतो. 4 नंबरचा प्रश्न उत्तर आहे आपलं म्हणजे काय? उद्देश सांगितले आहे ना, उद्देश म्हणजे राजा. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. गोपाळचा भाऊ आज मुंबईत गेला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. बघा, कोणाचा भाऊ म्हटलं म्हणजे उद्देश कोण आहे? यामध्ये भाऊ आहे. ठीक आहे, पण प्रश्न काय विचारला? उद्देश विस्तार म्हणजे कोणाचा आहे? गोपाळचा. म्हणजे 5 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं काय असलं पाहिजे? गोपाळचा. बरोबर, तर याचं उत्तर आहे आपलं गोपाळचा. वाक्यातील क्रियापदाला काय म्हणतात? बघा, म्हणजेच काय आपलं वाक्यातील क्रियापदाला काय म्हणतात? ब म्हणजे विधेय असं म्हणतात. ठीक आहे, चलो. शहाणी मुले शांत बसतात या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. बघा, शांत बसणारे कोण आहे? मुले आहे. पण काय विचारलं? उद्देश विस्तार विचारला म्हणजे शहाणी म्हणजे काय? 7 नंबरचं आपलं काय असलं पाहिजे? शहाणी हे उत्तर असलं पाहिजे. चलो. आमच्या गावातील पाटील काल मरण पावले. ॲक्च्युली बघा, इथं पाटील जे विलांटी बघा कशी दिलेली आहे, म्हणजे पहिली की दुसरी तुम्ही मला सांगायचं कमेंटमध्ये. काय? आमच्या गावातील पाटील काल मरण पावले या वाक्यातील मूळ उद्देश कोणता? म्हणजे 8 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं काय? क म्हणजे काय? पाटील. ठीक आहे. तानाजी लढता लढता पडला या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. चला, 9 नंबरचं प्रश्न उत्तर क म्हणजे काय? लढता लढता. विधेय काय विचारलं? विधेय विस्तार म्हणजे कसा 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 पडला तो? कसा? लढता लढता. ठीक आहे, विधेय विस्तार विचारला. चलो, नेक्स्ट. सचिन उत्तम क्रिकेट खेळतो या वाक्यातील कर्म कोणते? बघा, आता 10 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे, तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर याचं उत्तर नाही सापडलं तर तुम्ही काय करायचं? खाली मी तुम्हाला पुन्हा परत उत्तर तुम्ही अशी कमेंट करा. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहा, म्हणजे ब क ड जे असेल ते. किंवा तुम्हाला उत्तर नाही सापडलं तुम्ही फक्त उत्तर असं लिहा, म्हणजे तुम्हाला मी खाली तिथं त्याचं उत्तर तुमच्याच कमेंटला प्रॉपर मी देणार जे काय असेल ते. ठीक आहे, चलो. उद्देश आणि विधेय हे कशाचे 2 मुख्य भाग आहेत? 11 नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे ब कशाचे भाग आहेत? वाक्याचे. कर्मविस्तार म्हणजे काय? कर्मापूर्वी येणारे व कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारे विशेषणे. 12 नंबरचा प्रश्न उत्तर आहे आपलं काय? म्हणजे काय? बघा, याचं उत्तर थोडंसं ट्रिक लावून पण काढता येतं. कसं? मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही सापडलं किंवा आपलं म्हणजे परफेक्ट माहिती नसतं तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो? जी ओळ म्हणजे जास्त एक्सप्लेनेशन देऊ लागली, बघा ही ओळ बघा सगळ्या ओळीपेक्षा कशी एकदम, हे बघा एकदम छोटी, ही ओळ पण छोटी आणि ही पण छोटी. बघा, म्हणजे ही बघा जे मोठं उत्तर असतं बघा, ॲन्सर असतं, जे एक्सप्लेनेशन जास्त दिलेलं असतं ते त्याचं उत्तर असतं. असं एक लॉजिक लावायचं, म्हणजे सगळ्या ठिकाणी लागू होत नाही पण एक 99% आपण लावू शकतो. ठीक आहे, चलो, नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या मामाचा मुलगा परीक्षेत पहिला आला या वाक्यातील मूळ विधेय कोणते? 13 नंबरचा प्रश्न आहे आणि 13 नंबरचा प्रश्न उत्तर आपलं ब म्हणजे काय? आला. काय विचारलं? मूळ विधेय विचारलं. ठीक आहे, चलो. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? बघा, मी तुम्हाला ऑलरेडी हा प्रश्न एक्झाममध्ये म्हणजे लेक्चरमध्ये लिहून दिलेला आहे ऑलरेडी, है ना. तर 14 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आपलं काय? क. काय शिकवतात? तर व्याकरण. चलो. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात म्हणजे डबल झालं का? ओके, हां. बघा, इथे विचारलं काय? काय विचारलं इथं? प्रत्यक्ष कर्म. आणि पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं? बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त काय विचारलं? अप्रत्यक्ष कर्म कोणते? हे काय असतं? बघा, प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय विचारलं? की काय शिकवतात म्हणजे काय? व्याकरण शिकवतात. आणि अप्रत्यक्ष म्हणजे कोण राहिलं मग यामध्ये? बघा, हे कोणी उद्देश आहे, हे कोणी आपलं विधेय आहे. मग आता काय राहिलं बघा बरं, त्यामध्ये काय राहिलं आपलं? अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय? विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चलो. तर याचं उत्तर तुम्हाला समजलं म्हणजे काय? विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चलो. विधेय विस्तारमध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? 16 नंबरचा प्रश्न आहे. 16 नंबरचं उत्तर आहे आपलं बघा, आताच मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली म्हणजे काय? क्रियाविशेषणांचा व क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या शब्दांचा समावेश होतो. ठीक आहे, चलो. त्याने आपले काम चोख बजावले या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा. 17 नंबरचा प्रश्न म्हणजे काय? ब आपले कर्मविस्तार. दशमुखांचा वध
दशमुखांचा वध रामने केला. अच्छा, रावण न म्हणता बघा दशमुखाचा, मी स्वतः कन्फ्यूज झालं याच्यामध्ये बघा, म्हणजे रावण न म्हणता काय म्हटलं, दशमुख म्हटलं. ठीक आहे. चलो, वाक्यातील कर्म ओळखा सांगितलं. 18 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर आहे आपलं ब, म्हणजे काय केला, वध केला, म्हणजे ब आन्सर. सुधाने गोड आंबा खाल्ला या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा. बघा 19 नंबरचा प्रश्न आहे, एकदम सोपे प्रश्न टाकलेले बघा मी. तर बघा, आंबा म्हणजे काय, हे कर्म आहे, तर कर्माच्याबद्दल अधिक माहिती सांगितली, म्हणजे काय, आंबा कसा आहे, गोड आहे. ठीक आहे. चलो, आम्ही दररोज सकाळी व्यायाम करतो या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. 20 नंबरचा प्रश्न आहे, चला ब आन्सर त्याचा. ठीक आहे. चलो, तो रडताना अचानक थांबला या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणत्या भागात येईल. बघा, कोणत्या भागात येईल विचारलं. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे आपलं क, कुठे येईल, आपलं विधेय विस्तारमध्ये. ठीक आहे. चलो, विधेयपूरक म्हणजे काय. 22 नंबरचा प्रश्न आहे, लावा, अंदाज लावा. बघा, पहिलीची ओळ म्हणजे पुढं कामी आले. बघा, जर तुम्ही लॉजिक लावला असेल तर जी ओळ मोठी असते, म्हणजे ज्या ऑप्शनमध्ये जास्त एक्सप्लेनेशन असतं तेच आपलं आन्सर असतं, म्हणजे असं मी 99% मिळेल बरं का. ठीक आहे. 1% अपवाद असू शकतं. चलो, कालिदास महाकवी होते या वाक्यातील महाकवी हा शब्द काय दाखवतोय. बघा 23 नंबरचा प्रश्न आहे, याचा आन्सर आहे आपला क, म्हणजे काय, विधानपूरक. बघा, मी जर समजा महाकवी जर काढलं तर बघा, कालिदास होते, काय होते, म्हणजे आपल्याला अर्धवट माहिती भेटते. बघा. ठीक आहे. चलो, की काय, सकाळी पक्षी गोड गाणे गातात. चलो, 24 नंबरचा प्रश्न, सकाळी पक्षी गोड गाणे गातात या वाक्यातील कर्म ओळखा. 24 नंबरचा प्रश्न आहे, चला ड उत्तर आहे त्याचं. चलो, हिमालयातील उंच शिखरे सुंदर दिसतात या वाक्यातील मूळ उद्देश कोणता. 25 नंबरचा प्रश्न, आणि आपलं उत्तर आहे क. चलो, माझा मित्र सुधीर आज गावी गेला या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता. 26 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर आपलं अ, कोणाचा मित्र, माझा मित्र, म्हणजे अ आन्सर आपला. मुले मैदानावर जोरात पळत होती वाक्यातील मुख्य विधेय कोणते. 27 नंबरचा प्रश्न, आणि आपलं उत्तर आहे ड, काय, पळत होते. रामाने रावणाला मारले, बाणाने मारले होता. बरं, आता बाणाने मारलं. रामाने रावणाला बाणाने मारले या वाक्यातील बाणाने हा शब्द काय दर्शवतो. 28 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर आहे आपलं ब, म्हणजे विधेय विस्तार. ठीक आहे. चलो, वाक्य पृथक्करणात कर्माच्या विभागाला किंवा कर्माच्या भागाला काय म्हणतात. विभाग म्हणा किंवा मग भाग म्हणा. ठीक आहे. दोन्ही एकच आहे यामध्ये, विभाग आणि भाग एकच आहे. चला, 29 नंबरचा प्रश्न उत्तर आपलं ब, काय म्हणतात, विधेय विभाग. पुढील वर्षी मी डॉक्टर होईल या वाक्यातील डॉक्टर हा शब्द काय दर्शवतो. 30 नंबरचा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर आहे ब, काय, विधेयपूरक, म्हणजे विधानपूरक. बघा, दोन्ही शब्द एकच आहे, ऑब्लिकमध्ये लिहू शकता त्याला तुम्ही. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर देखणा दिसतो या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. 31 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर आहे आपलं काय, क, काय, क, लक्षात ठेवा. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. बघा, प्रश्न तोच आहे, आणि काय म्हणता येईल, थोडंसं फिरवलं प्रश्नाला. ठीक आहे. 32 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर आहे आपलं अ. ठीक आहे. काय विचारलं बघा, थोडंसं काळजीपूर्वक, विधेय विस्तार विचारलं. विधेय विस्तार म्हणजे काय, मग शारदाच्या चांदण्यात, म्हणजे अ उत्तर आहे. 32 नंबरचा प्रश्न उत्तर आपलं अ आहे. ठीक आहे. चलो, पक्षाने पिंजऱ्याबाहेर उड्डाण केले या वाक्यातील कर्म कोणते. 33 नंबरचा प्रश्न, आणि आपलं उत्तर क, काय विचारलं, कर्म कोणते, क उत्तर आहे आपलं. ठीक आहे. क आपलं उत्तर आहे यामध्ये, इथे मी ड केलं चुकीनं. ठीक आहे. 33 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर आपलं क, उडान. चलो, कावळ्याने पुरी चोचीत धरली, पुरी या वाक्यातील कर्म विस्तार ओळखा. 34 नंबरचं उत्तर आपलं ड, म्हणजे काय म्हटलं, या वाक्यात कर्मविस्तार नाही आहे ना. कर्मविस्तार म्हणजे काय, त्या पुरीबद्दल जर अधिक माहिती सांगितली असती आहे ना, पुरी त्याच्याबद्दल जर माहिती सांगितली असती तर आपलं कर्मविस्तार असतं, पण या वाक्यामध्ये काय, कर्मविस्तार नाही. चलो, 35 नंबर. चला, तर आमचे गुरुजी आम्हाला नेहमी चांगले शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. 35 नंबरचा प्रश्न आहे आपला, आणि त्याचं उत्तर आहे आपलं अ, म्हणजे काय, आमचे. ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराज थोर राज्य होते या वाक्यातील विधेय कोणते. 36 नंबरचा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं ड, काय, विधेय विचारलं तर मग आपलं ड आन्सर. चलो, विधेय या गटात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. 37 नंबरचा प्रश्न आहे आपला, आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं क, म्हणजे काय, क्रियापद व क्रियापदाशी संबंधित घटक. माझा मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला या वाक्यातील मूळ उद्देश कोणता. म्हणजे 38 नंबरचा प्रश्न, आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो क, म्हणजे काय, भाऊ. चलो, ती अतिशय सुंदर गाते या वाक्यातील अतिशय हा शब्द काय सुचवतो. 39 नंबरचा प्रश्न, आणि आपलं उत्तर आहे क, म्हणजे काय, विधेय विस्तार. ठीक आहे. चलो, आईने बाळाला दूध पाजले या वाक्यातील किती कर्माचा समावेश आहे. आईने बाळाला दूध पाजले या वाक्यात किती कर्माचा समावेश आहे असं विचारलं.
40 नंबरचा प्रश्न आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो ब म्हणजे 2 कर्मांचा. का बघा बघा प्रत्यक्ष कर्म जर विचारलं तर मी दूध म्हटलं असतं आणि अप्रत्यक्ष जर म्हटलं असतं तर बाळाला म्हटलं असतं. ठीक आहे, तर अपेक्षा करतो सगळ्यांना समजत असेल मी काय जे बोलतो ते. थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, चला. आजीने नातीला छान गोष्ट सांगितली. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. 41 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे डी. काय विचारलं? प्रत्यक्ष कर्म विचारला. ठीक आहे, चलो. 42 नंबरचा प्रश्न, मुलीने लाल रंगाचा फ्रॉक घातला आहे. या वाक्यातील कर्म विस्तार ओळखा. बघा कर्म म्हणजे काय म्हटलं बघा, फ्रॉक आहे कर्म आणि ते कर्माच्या बद्दल अधिक माहिती सांगितली म्हणजे लाल रंगाचा. म्हणजे 42 नंबरचा प्रश्न आपलं उत्तर आहे ब म्हणजे काय लाल रंगाचा. चलो. आकाश निळेभोर दिसत होते. या वाक्यातील निळेभोर हा शब्द काय सुचवतो? 43 नंबरचा प्रश्न आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो क म्हणजे काय विधानपूरक. ठीक आहे, चलो. त्याचे बोलणे मनाला लागले. या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. 44 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब. काय काय विचारलं? मूळ उद्देश विचारलं. 44 नंबरचा प्रश्न परत एकदा सांगतो, त्याचं उत्तर आहे आपलं ब म्हणजे काय बोलणे. ठीक आहे, बघा इथे 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 ना बघा काय लागले है ना, इथं जर क्रियापदासारखा याचा वापर होत असेल पण एक क्रियापद नावे. ठीक आहे, किंवा याचं विधेय पण नावे, तर याचं उत्तर जे आहे आपलं काय बोलणे. 45 नंबरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी देशजागृतीसाठी केसरी वृत्तपत्र सुरू केले. बरोबर, हा जीकेचा पण प्रश्न आहे आणि आपलं मराठी व्याकरणमध्ये पण आला. म्हणजे 45 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, चलो. जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर जय मातादी करू नका किंवा मग डायरेक्ट खाली उत्तर असेल या म्हणजे मी तुमच्या कमेंटला मी उत्तर देणार किंवा मग मॅडम उत्तर देतील. ठीक आहे, आमच्या दोघांपैकी कोणी उत्तर देऊ शकतं. 46 नंबरचा प्रश्न आहे आपला, वाक्यपृथक्करणाचे प्रामुख्याने किती भाग पडतात? 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं अ म्हणजे किती 2 भाग पडतात. 2. सगळ्यांनी हे नोट डाऊन करून ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचं आहे. 47 नंबरचा प्रश्न, उद्देश विभाग म्हणजे खालीलपैकी काय असतं? 47 नंबरचा प्रश्न आणि आपलं उत्तर आहे ब. काय बघा, जी मोठी लाईन सांगितली त्याबद्दलच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तो दररोज 5 किलोमीटर धावतो. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. बघा विधेय विस्तार विचारलं, विधेय विस्तार. 48 नंबरचा प्रश्न आणि आपलं उत्तर आहे ब म्हणजे दररोज 5 किलोमीटर. ठीक आहे, चलो. 49 नंबरचा प्रश्न, आमच्या धाकट्या बहिणीने परीक्षेत यश मिळवले. 49 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं अ आमच्या धाकट्या. ठीक आहे, चलो. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपलं, परिश्रमी माणूस कधीही अपयशी होत नाही. या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा. 50 नंबरचा प्रश्न आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो ब म्हणजे काय माणूस. बघा मूळ उद्देश विचारला, मूळ उद्देश म्हणजे कोण अपयशी होत नाही तर माणूस अपयशी होत नाही. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न समजले असतील. यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रश्नाबद्दल जर अडचण असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी नक्कीच त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा ही माझी सगळ्यात जास्त अपेक्षा असते. ठीक आहे, चला. तर मित्रांनो परत भेटूया नवीन एकाच लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.